अवघ्या काही दिवसांवरच गणेश उत्सव येतोय. कोल्हापूरचा गणेश उत्सव म्हटलं की जल्लोष, आनंद आणि उत्साह. कालच कोल्हापूरच्या प्रथम माळाच्या गणपतीचं आगमन झालेलं आहे. हो, तुकाराम माळी मंडळाचा गणपती, प्रथम माळाचा गणपती. नेमकं या गणपतीचं वैशिष्ट्य काय आहे, त्यामागचा इतिहास काय आहे, हे सर्वच आपण आज जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात. कोल्हापूरच्या प्रथम माळाच्या गणपतीचं कालच आगमन झालेलं आहे. तुकाराम माळी तालीम मंडळाचा हा गणपती. नेमकं या गणपतीचं वैशिष्ट्य काय आहे, त्याचा काय इतिहास आहे, त्यांच्या कार्यकर्त्यांकडून जाणून घेऊया. नमस्कार. नमस्कार. मी किरण महादेव अत्तिगिरे. प्रथम मानाचा गणपती तुकाराम माळी तालीम मंडळ, स्थापना 1875. 1875 पूर्वीचे जर इतिहास सांगायचं म्हटलं तर कैलासवासीय तुकाराम विठू माळी हा ग्रस्त या जागेत आपला वास्तव्यास या जागेत होता आणि कालांतराने त्याला समाजकार्याची आवड होती. ही आवड कुस्ती तसेच इतर कार्यात देखील तो अग्रेसर असायचा. कालांतराने तालमीला त्याला कोण वारस नसल्यामुळे त्यानं तालमीला एक दस्त करून ठेवला आणि तुकाराम माळी तालीम मंडळ या नावाने आमची ही तालीम सुरू झाली. ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी या तालमीचा सर्व इतिहास जाणून समाजासाठी आणि आपल्या कोल्हापुरात एक नावलौकिकता मिळवण्यासाठी जे जे उपक्रम राबवायचे ते त्यांच्या पद्धतीने त्यांनी सुरू ठेवले. 1972 साली गणेश उत्सवात आमच्या तुकाराम माळी तालीम मंडळाचा सार्वजनिक गणेश उत्सवामध्ये प्रारंभ झाला. 1972 साली सांगायचं म्हटलं तर त्यावेळेला जनावरांनी देखील प्राण्यासनी परवानगी असायची आणि 3-3, 4-4 ट्रॉली ह्या गणपतीच्या मार्गावर लागायच्या आणि त्यावेळी शाहूकालीन परंपरा असलेल्या तालमीने हास्वलाचा वापर या मिरवणुकीच्या मिरवणुकीत चालू केला आणि सार्वजनिक विसर्जन मिरवणुकीच्या प्रारंभी साधारणतः 50 ते 52 वर्षापूर्वी आमच्या तुकाराम माळी तालीम मंडळाला त्यावेळेचे जे जनसेवा दलाचे माजी आमदार बाबूराव धारवाडे, कैलासवासी वसंतराव मोहिते, सखाराम बापू खराडे, अन्य अशासारखे अनेक जनसेवा दलाचे ज्येष्ठ कार्यकर्ते, आमचे माजी नगरसेवक आनंदराव पायमल असतील, या लोकांनी राजश्री शाहू तरुण मंडळाचे अनेक कार्य केले आणि हे करत असताना कोल्हापुरातील सार्वजनिक विसर्जन मिरवणुकीला एक शिस्त लागावी आणि लवकर मिरवणूक संपावी या दृष्टिकोनातून स्पर्धेचे आयोजन केलं आणि त्यांनी आव्हान केलं की आपण शिस्तबद्ध तालीम मंडळासाठी पारितोषिक देणार आहे. त्यानंतर आमच्या तुकाराम माळी तालीम मंडळाने पालखीतून आमच्या कुस्ती मैदान येथील कमानीवरून ही वेश बांधली जायची महापालिकेच्या मार्फत आणि जनसेवा दलातर्फे हा कार्यक्रम आयोजित करायचा आणि तिथूनच आमच्या तुकाराम माळी तालीम मंडळाच्या पहिल्या प्रथम मानाच्या गणपतीला आम्हाला स्थान दिलं गेलं आणि आजपर्यंत ते स्थान पोलीस प्रशासनाने देखील मनावर घेतलं. गेल्या वर्षी आमच्या कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट गणेश मंडळ म्हणून तुकाराम माळी तालीम मंडळाला पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार परिक्षेत्राचे सुनील पुलारी साहेब आयजी यांच्या हस्ते हा प्रदान करण्यात आला. कार्यकर्त्यांचा उत्साहाला पारा उडला. म्हणजे कार्यकर्ते आमचे आवर्जून उपस्थित राहून सगळ्या कार्यक्रमात सामाजिक उपक्रमात त्यांची बांधिलकी अशीच राहिली. आता थोडं मला जर मागं जायचं म्हटलं तर सजीव देखाव्याच्या माध्यमातून आम्ही आमच्या तालमीच्या रस्त्यावर मंडप घालून अनेक सजीव देखावे सादर केले. त्यामध्ये रामराज्य येईल का, भारत आज, भारत काल, तसेच विविध समाजाबरोबर हुंडाबळी असेल, त्यानंतर विविध विषयावरील मार्गदर्शक असे देखावे सादर केले. त्यामध्ये अनेक सजीव देखील केले आणि 2000 साली आम्ही हास्वलाशी झुंज हा तांत्रिक देखावा देखील सादर केला. कालांतराने अनेक दिवसाने कार्यकर्त्यांना सजीव देखाव्यानंतर तांत्रिक देखाव्याची पण ओढ निर्माण झाली
आणि आम्ही त्यावेळेला कोकण रेल्वे एक अतिशय असा तांत्रिक देखावा सादर केला, त्याबरोबर लंडन बस अशा अनेक तांत्रिक देखावा. आत्ता आमचा तिसरी पिढी जी आहे ती युवक कार्यकर्त्यांची आकर्षक गणेश मूर्ती आणि याकडं गणेश मूर्ती याकडे त्यांची ओढ झाली आणि भव्य असा मंडप आणि भव्य असा गणेश मूर्ती आणि सजावट यामध्ये त्यांचा आकर्षकता वाढू लागली. आम्ही आमच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत पारंपरिक वाद्य असेल, मग पोलीस प्रशासनाने एक वेळा आम्हाला पोलीस बँड दिलता, त्यानंतर आम्ही झांज पथक, ढोल ताशा, लेझिम, हलगी याचा वापर करून अनेक शेकडो महिला आमच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये आमच्या महिला सामील असतात. त्याचबरोबर एकसारखा पेहरावा परिधान करून आमचे कार्यकर्ते या विसर्जन मिरवणुकीत असतात. ही विसर्जन मिरवणूक त्या दिवशी सकाळी 9 वाजता कोल्हापूर जिल्ह्याचे प्रथम नागरिक, महापौर आणि पालकमंत्री, त्याचबरोबर विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी, पोलीस आयुक्त, त्यानंतर महापालिकेचे आयुक्त, SP साहेब आणि खासदार, आमदार, त्याचबरोबर आमचे सर्व कार्यकर्ते या मिरवणुकीत अगदी पारंपरिक वाद्याच्या जल्लोषात आमची मिरवणुकीस प्रारंभ होतो. ही मिरवणूक हीसाठी अनेक प्रशासनाचे लोक आवर्जून तिथं उपस्थित असतात. बिनखांबी मिरज टिकटी बिनखांबी गणेश मंदिर पापा टिकटी मार्गे गंगावेशीमध्ये आमची ही मिरवणूक जात असताना आम्ही याच्यापूर्वी देखील अनेक चित्ररथ आम्ही मिरवणूक मार्गे नेले. त्याला गणराय अवॉर्ड सलग 5 वर्ष मिळाला. अनेक संघटनेचे आम्हाला पारितोषिक मिळाले. त्याचबरोबर आम्ही या मिरवणूक मार्गे वनस्पती देखील औषधोपयोगी वाटप करण्यात आले. त्याचबरोबर आम्ही गेल्या वर्षी कोल्हापुरात फुटबॉल प्रबोधनी झालीच पाहिजे याचा देखील चित्र सादर केला. असे अनेक प्रबोधनात्मक आम्ही देखावे सादर केले. आमच्या कार्यकर्ते, युवा कार्यकर्त्यांच्या बरोबर ज्येष्ठांचे देखील मार्गदर्शक आमच्या तालमीला लाभत असते. आता दुसरी गोष्ट सांगायचं म्हटलं तर गणेश विसर्जनाबरोबरच आम्ही आमचे 15 ऑगस्ट, 26 जानेवारी यासारखे स्वातंत्र्य दिनानिमित्त आम्ही अनेक स्पर्धा घेतले जातात. महिलांना व्यासपीठ मिळावं म्हणून होम मिनिस्टर कार्यक्रम आम्ही आयोजित करतो. आरोग्य शिबिर देखील आम्ही आयोजित केले. रक्तदान, देहदान, श्रेष्ठदान या विषयावर देखील आम्ही प्रबोधन केलं. त्याचबरोबर आमच्या मुलांसाठी आम्ही चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, त्याचबरोबर स्वामी विवेकानंद आश्रम यांच्या संयोजनानं जे काय दरिद्र नारायण, लोळ्या पांगळ्या लोकांना दिवाळी दिवशी जे फराळ वाटप, कपडे वाटप, फळ वाटप केले जातं, यात देखील तुकाराम माई तालीमठाचा मोठा सहभाग असतो. कोरोना काळात आमच्या भागातील डॉक्टरांनी जी काय सेवा दिली त्याबद्दल तालमीच्या वतीने त्यांचाही सत्कार केला गेला. अशा पद्धतीने विविध सामाजिक उपयोगात देखील आमची तालीम अग्रेसर असते. पूर ज्यावेळेला आला त्यावेळेला महापूर काळात ज्या लोकांची घरं गेली त्या देखील प्रशासनाला आम्ही आमच्या पद्धतीनं गणेशोत्सव न करता आम्ही एक धनादेश देखील या लोकांना मदतीसाठी आम्ही कलेक्टर साहेबांना मिरवणुकीच्या वेळेला प्रदान केला. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा विषय, गेल्या 5 वर्षात आता जो वार्ताफलक आमचा जो तुकाराम माई तालीमठाच्या भैरवनाथ चौकात जो आहे, त्या वार्ताफलक न खंड पडता 48 ते 50 महिने आता जवळजवळ 22/2/2019 रोजी हा आमचा वार्ताफलक सुरू केला आणि नूतनीकरण झाल्यानंतर या वार्ताफलकावर अखंडित सेवा आता जी सुरू झाली, त्यामध्ये अनेक समाज प्रबोधन संदेश, विचारमंथन, सुविचार, अनेक दिनविशेष, सणासमारंभाच्या अनेक कार्यक्रमाविषयी माहिती आणि कोरोना काळात देखील कशी काळजी घ्यायची ह्या देखील माहिती, यामुळं आमचा कोल्हापूर जिल्ह्यात नव्हे अखंड महाराष्ट्रात देखील आमचा वार्तापत्रक प्रसिद्धीला आला आहे. आणि असंच तुकाराम माई तालीम मंडळाचं हे कार्य सतत चालू राहणारच आहे. आमच्या यामध्ये वेगवेगळ्या विषयानुसार प्रत्येक कार्यकर्ता आहे. सांगायचं म्हटलं तर की आमची जी गणेश मूर्ती आहे, जी आमची पेशवेकालीन म्हणजे शाहूकालीन जी गणेश मूर्ती आहे त्याला पगडीचं स्वरूप आमचा कार्यकर्ता आहे केतन पायमल यांनी स्वतः मोल्ड बनवून ही मूर्ती तयार केली आहे. आकर्षक पालखीमध्ये त्याची सजावट असते. त्याचबरोबर आत्ता मोठी मूर्ती देखील या 2-4 वर्षात अतिशय सुंदर अशी आकर्षक अशी तिची सजावट असते. खास ही मूर्ती बघण्यासाठी लोक आमच्या मंडपाकडे वाटचाल करतात.
अशा पद्धतीने आमची ज्येष्ठ कार्यकर्त्यांची फळी, त्याचबरोबर मिडल लोकांची फळी आणि आता युवा कार्यकर्त्यांची अशी 3 पिढी आता या आमच्या तुकाराम माई तालीम मंडळ एकजुटीने काम करत असतात. याचा आम्हाला अभिमान आहे. आता माझ्याबरोबरची जी ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत ही देखील तालमीसाठी वेळोवेळी मार्गदर्शन करतात. युवा कार्यकर्त्यांच्या प्रोत्साहनाला ते प्रोत्साहन देत असतात. अशा पद्धतीने तुकाराम माई तालीम मंडळाचा हा इतिहास आहे आणि येणाऱ्या तुकाराम माई तालीम मंडळाच्या सर्व इतर उपक्रमाला देखील आमचं पाठबळ असतं. प्रशासनाला आम्ही कायम सहकार्य करत असतो. प्रशासन देखील आम्हाला सहकार्य करत असतं. आमची नावलौकिकता अशीच पुढं जाऊ दे हीच आमच्या गणरायाचरणी प्रथम मानाच्या गणपती चरणी प्रार्थना आणि सर्वांना या गणेश उत्सवासाठी आमच्या तालमीच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. सध्याची गणेश मूर्ती जी आहे आपली, त्या गणेश मूर्तीचं थोडक्यात वर्णन सांगा. गेली अनेक तुकाराम माळी त्यांनी याची स्थापना झाली, त्यांची आज तुम्ही परंपरा जोपासताय असं म्हणायला वावगं ठरणार नाही. सध्या किती लोक म्हणजे मंडळामध्ये आपण कार्यकर्ते आहात आणि यंदाचा जो गणेश उत्सव आहे, गणेश मूर्ती कशा प्रकारची आहे त्या संदर्भात थोडं सांगा. आता मला जर सांगायचं म्हटलं तर ह्या वर्षीच्या गणेश मूर्तीच्या बाबतीत बोलायचं झालं तर गेल्या 4 महिन्यापूर्वी आम्ही जूनच्या दरम्यान कार्यकर्त्यांना गिरनार सहल आयोजित केली. एका वेळेला आम्ही छोटे मोठे म्हणून युवा आणि ज्येष्ठ म्हणून आम्ही 50 जणं गिरनारचा प्रवास करून आलो आणि कार्यकर्त्यांच्या मनात एक दत्तभक्ती जागृत झाली आणि युवा कार्यकर्त्यांच्या प्रोत्साहनासाठी आम्ही यावर्षी 11 ते 12 फूट गणेश मूर्तीची निर्माण केली आकर्षक अशी आणि त्याच्या मागे जी प्रभावळी निर्माण केली ती त्रिमूर्ती दत्तांची आणि असं ते अवतार आहे की ते अतिशय आकर्षक आणि असं त्याचं जे रूप आहे ते खरोखर काल जर म्हटलं 21 तारखेला दत्त भिक्षुलिंग मंदिर आझाद चौक कोल्हापूर येथून आम्ही त्याचं पूजन करून आम्ही मोठ्या थाटामाटात आज आमच्या मंडपात ही गणेश मूर्ती आलेली आहे, आगमन झालेलं आहे आणि त्यामुळं आमच्या कार्यकर्त्यांचा उत्साह दुगुणित झालेला आहे. याचबरोबर आमची जी मूर्ती आहे जी मानाची गणेश चतुर्थी दिवशी ती गणेश मूर्तीचं इथं आगमन होतं आहे आणि त्या गणेश मूर्ती ही शाडूची आहे ती गणेश मूर्ती आणि ती केतन पायमलने ती तयार केली. तिचं पगडीचं स्वरूप शाहूकालीन आहे. तिच्याबरोबर जो कोल्हापुरी साज आहे त्याचं असं एक तिचं दागिनं आहे. त्याचबरोबर तिची जे काय दागिने आहेत ती अनेक भाविक देखील चांदीचं दागिने करून देतात. कोण त्याला कानातलं, कोण हातातलं, अशा अनेक वेगवेगळे ते दागिने आता जमा होत चालले आहेत आणि ती मूर्ती बघण्यासाठी तर अनंत चतुर्थीच्या आदल्या दिवशी खास भाविक त्याच्या दर्शनासाठी आमच्या तालमीत येत असतात. त्यावेळेला पालखी सजवायची असते, चालू असते, तरी पण भाविकांच्या दर्शनासाठी ती मूर्ती ठेवली जाते. तीच खरी मानाची मूर्ती मानली जाते. ही आता मोठी मूर्ती पण पूजता आपण आणि ती छोटी पण, दोन्ही मूर्त्या आपल्या इथं पूजल्या जातात आणि तुकाराम माळीची जी काही मंडळाची तालमीची मूर्ती आहे ती नेमकी शाडूचीच असते का? हो, शाडूचीच असती. अगदी शाडूची होते. मध्यंतरी पंचगंगा प्रदूषणासाठी काय आव्हान केल्यापर्यंत दिलीप देसाईंचे आव्हान केलं होतं की तुमची मूर्ती तुम्ही पंचगंगा नदीत तुम्ही देऊ नका. त्या देखील त्या प्रशासनाच्या आव्हानाला देखील आम्ही साथ देऊन मोठी मूर्ती देखील आम्ही प्रशासनाला ती दान केलेली. म्हणजे पंचगंगा प्रदूषणासाठी आमच्या तालमीचा देखील खारीचा वाटा आहे. सध्याचा जो गणेश उत्सव आहे त्याच्यासाठी देखाव्यांचं काही तुमचं नियोजन झालेलं काय नेमकं यावर्षी या कोल्हापूरच्या जनतेला आपल्या तालमीकडून मानाच्या या गणपतीकडून काय पाहण्यासाठी मिळणार आहे? आता तसं सांगायचं गेलं तर कार्यक्रमचा आग्रह आहे की पहिल्यांदा काय सगळं हे करू नका, तरी पण आम्ही आमच्या मिरवणुकीच्या माध्यमातून जनतेला चांगला सल्ला देण्याचं काम आमचे ज्येष्ठ किशोर टिपुगडे असतील, कायम त्यांची या मिरवणुकीवर जास्त फोकस असतो आहे आणि आज खरोखर आम्ही जरी काय तुम्हाला जरी सांगणार नसलो तर जे काय देणार आहे ते कोल्हापूरच्या एका चांगल्या प्रश्नासाठी आम्ही आमची मिरवणूक काढणार आहे. आपण आज तुकाराम माळी जो की आपला कोल्हापूरचा प्रथम मानाचा गणपती समजला जातो त्याचा इतिहास पाहिला, त्यांनी केलेलं आत्तापर्यंतचं कार्य पाहिलं, समाजाशी एकजूट होऊन जे काही त्यांनी समाजासाठी काम करतात त्यासाठी जे काही तुकाराम माळींनी त्यांचं योगदान दिलं त्यांचं योगदान आजही या मंडळानं जोपासलेलं आहे. नक्कीच यावर्षीचाही देखावा हा त्यांचा समाजोपयोगी असणार असल्याचं कार्यकर्त्यांकडून समजतंय. या तुकाराम
तालीम मंडळाचे एक जुने कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत. जुना गणेश उत्सव, पूर्वीचा गणेश उत्सव काय होता, त्यांचे देखावे काय होते, त्यांच्या आयुष्यात त्यांनी अनुभवलेले किस्से काय होते, हे आज आपण जाणून घेऊया. नमस्कार सर. हॅलो, नाव नमस्कार. मी किशोर रंगराव टिपुगडे. मी जुना कार्यकर्ता तुकाराम तालमीचा. ज्यावेळेला पूर्वी आम्ही तुकाराम तालमीची प्रथमानाचा गणपती आम्ही ज्यावेळेला आयोजित केला, त्यावेळेला कुठल्या पद्धतीचं काय झालं ते मी आता सांगतो. ज्यावेळेला पूर्वी आमची कोल्हापूरची दक्षता कमी असायची, त्यावेळेला सकाराम बापू खराडे, भैयासाहेब परदेशी, वसंतराव मोहिते ही मंडळी होती, बाबूराव धारवाडे, ही सगळी मान्यवर असायची. त्यावेळेला पोलीस खात्यांना बी त्यांना सहकार्य करायचे, त्यांनी पण त्यांना सहकार्य करायचे. त्यावेळेला एवढी मंडळं, एवढी तालमीची, एवढे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात असायची. 12 झाला आमचा परिसर, त्यामुळं आमचा 8 आणि 50 पैसे 1 रुपया अशी वर्गणी गोळा व्हायची. त्यावेळेला आमच्याकडं मोठं काय करण्यासारखं काय नसायचं. त्यावेळेला आमचे जुने कार्यकर्ते होते, आमचे श्रीकांत माळे म्हणून, हे दक्षता कमिटीच्या मिटिंगला गेलेले. त्यावेळेला त्यानं एक सांगत आले आम्हाला की ज्यावेळेला पहिला गणपती येईल त्यावेळेला त्यांना ढाल बक्षीस द्यायला. मग म्हणलं त्यांना आम्हाला सांगत इथं आल्यानंतर आम्ही त्यांना बोललो की बाबा आपल्याकडे काय परिस्थिती एवढी नाही, आणि त्यावेळेला आपण म्हणजे जाऊया म्हणलं, आपल्याला काय अडचण आहे. मग आम्ही त्याप्रमाणे गेलो आणि त्यापासून आमची प्रथम मानाची गणपतीची सुरुवात झाली. आणि त्यानंतर आम्हाला पोलीस खात्यानं पण आम्हाला याच्या सगळ्या दक्षता कमिटीने आम्हाला यांना योगदान दिलं की बाबा प्रथम मानानं तुम्ही गणपती आहे, तुम्ही शिस्तबद्ध कार्यक्रम करताय, त्यापर्यंत तुम्ही दरवर्षी असाच कार्यक्रम तुम्ही राबवत जावा. ह्यापर्यंत आम्ही ती सुरुवात जी केली, आज आमच्या कार्यकर्त्यांनी त्याचा मोठा उत्सव चालू केला. पूर्वीच्या काळी गणपती यायचे, गणेश उत्सव, मंडप उभारणी आणि हे सगळं काम असायचं, ते कसं चालायचं? आता कसं आहे की मंडळांमध्ये म्हणजे सगळं साहित्य उपलब्ध आहे, पण त्या काळी कसं असायचं? तुम्ही कशा पद्धतीनं गणपती आणायचा किंवा त्याचं डेकोरेशन असेल, त्याचं कसं काय काय चालायचं? हां, पूर्वी जे असं कार्यक्रम चालायचे त्याच्यावेळेला एवढा इन्कम सोर्स कुणाकडे नव्हता. कुठल्या तालमीकडे, कुठल्या गल्लीकडे, कुठल्या मंडळाकडे असा नव्हता. जे ते आपापल्या मंडळातर्फे, तालमीतर्फे सगळे सर्व सोयी आपल्या आपल्या जागेतच करत होते. रस्त्यावर असे मंडप असे पूर्वी काय उभारत नव्हते. आणि ती पूर्वी अनंत चतुर्थी म्हणले की सकाळी 6ला मिळून सुरू झाले की रात्री 12ला संपलं पाहिजे, हे पूर्वी जणांचं धोरण होतं आणि त्याप्रमाणे ते संपत होतं. बरोबर. त्यानंतर आपण देखाव्यांबद्दल बोलतोय. सध्या जुने देखावे होते, त्यामध्ये आपण काय काय देखावे दाखवले आणि कशा पद्धतीचे जुने देखावे होते? हां, ज्या वेळेला पूर्वी हसवलवाली ही घरोघरी भटकती करायची, त्यावेळेला आमचे जुने कार्यकर्ते म्हणले की काय असे एक हसवल आपल्या गल्लीत, आमच्या गल्लीत आलेलं. त्यावेळेला ते जुन्या कार्यकर्त्याने आमच्या डोक्यात घेतला की आपण एक हसवल घेऊया हे यांच्याकडनं, आणि त्यावेळेला आपण एक शाहू महाराजांचा हसवलाची झुंज हा देखावा आपण सादर करूया. त्याप्रमाणे आम्ही तो सादर केला आणि कोल्हापुरात तो प्रसिद्ध झाला. त्यानंतर ती पण म्हणले, हसवलाली काय म्हणले, आमच्याकडे वाघ आहे. मग ते आमच्या जाणकार लोकांनी काय केलं, त्यांना वाघ आणायला सांगितलं. त्यानंतर वाघावर ज्ञानेश्वरी भिंत चालत्याला हा देखावा आम्ही सादर केला त्यावेळेला. पुन्हा त्यानंतर आम्ही ज्ञानेश्वरी वेद बोलत्याला रेडा ह्यो जिवंत आम्ही पण जुन्या जाणकाराचं मग ते काही जणांची त्यांनी हे केलं, ऑडिट काढलं की बाबा रेडा बोलत्याला दाखवायला पाहिजे. मग ह्यो आमचा गल्लीतला भाग सगळा जनावरांचा असल्यामुळं एखाद्या आमच्या कार्यकर्त्यांनी त्यांना सांगितले तुम्हाला मी आयडिया देतो, त्याप्रमाणे आपण ज्ञानेश्वरी भिंत रेडा काय बोलतो आहे ते आपण ते दाखवूया. मग त्यांनी काय केलं, एखादा रेडा आम्ही स्टेजवर ठेवला, तो कुठल्या पद्धतीने बोलणार, काय बोलणार, काय म्हणजे तिची हालचाल काय असणार. तर आमच्या एखाद्या जुन्या कार्यकर्त्यानं म्हणजे जनावर असलेल्या कार्यकर्त्यानं तिने काय केलं, काय नाही म्हणले तुम्ही रेडा उभा करा, मी काय करायला सांगतो म्हणले. तर तिने काय केलं, एखादं गुमुट तोंडाला 1-2 बोट त्या नाकाला लावलं, त्यानंतर ती रेडा हालचाल करू लागला तोंडाची. अशा पद्धतीनं ते हे तुकाराम माळींनी जे काही इथं संस्कृती जपलेली आहे त्या संस्कृतीचं आपण माहिती आज जाणून घेतली. हा प्रथम मानाचा गणपती आणि या गणपतीसाठी जुने कार्यकर्ते असतील किंवा आत्ताचे सध्याचे नवीन कार्यकर्ते असतील, त्यांचा इतिहास, त्यांचे देखावे, किस्से या सर्वांसंदर्भात आपण आज माहिती जाणून घेतली. TV नेक्स्ट मराठीसाठी मी ऐश्वर्या पाटील, सोबत रितेश सावंत.